जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते आहे इतिहासावरती आणि ग्रुप सी साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रुप सीचेच PYQs मी घेतलेले आहेत. तर हिस्ट्रीचे पूर्ण PYQ मी इथे ॲड केलेले आहेत. सगळं ॲनालाइज व्यवस्थित करणार आहे. तुम्ही लेक्चर पहा, तुम्हाला समजून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे कंबाईनचे ॲनालिसिस घ्यायचं बाकी आहे. एक्झाम झाल्यानंतर आपण घेऊया ॲनालिसिस. ओके. आणि कंबाईनचे जे आपण PYQ केले होते त्यामधनं बरेचसे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये दिसले आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर अजूनही जाऊ शकता, तुम्ही पाहू शकता ते लेक्चर्स. हिस्ट्रीचे पहा, जॉग्राफीचे पहा. जॉग्राफीचे पण भरपूर आलेले आहेत. थोडंसं प्रश्न काय इकडे तिकडे केलेला होता त्यांनी, बाकी काय नाही. कसा गेला तुमचा एक्झाम ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता क्वेश्चन ला स्टार्ट करूया. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? तर सोशल सर्व्हिस लीग स्थापन झाली होती का? ते यस झाली होती. किंवा 1911 स्थापन झाली होती सोशल सर्व्हिस लीग. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, गोपालकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन केली होती 1905 1905 अजून काय झालं तर बंगालची फाळणी झाली होती. कोणी केली होती? कर्जननी केली होती. ठीक आहे. आर्य समाज, दयानंद सरस्वती ही झाली होती 1873 स्थापन. पण आर्य समाज जे आहे ते प्रार्थना समाजाशी संबंधित नाही आहे. ठीक आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन वीरा शिंदे यांनी, यस, डिप्रेस्ड क्लासेस मिशन विठ्ठलरामजी शिंदे यांचं होतं आणि त्यांना प्रार्थना समाजामधून काढलंही होतं बाजूला. त्यांचं काहीतरी मॅटर होतं. ठीक आहे. काय मॅटर होतं त्यासाठी पुस्तक वाचा. समाधान महाजन सरांचं पुस्तक. ठीक. या 3 दिलेले आहेत प्रार्थना समाजाबद्दल. त्याच्यामध्ये 3 गोष्टी ॲड केल्या. तर कुठला नाही आहे? तर सी नाही आहे. तर ऑप्शन काय येणार? ABD. ABD. ठीक. गोखले कोण येते? राजकीय गुरु होते. कोणाचे होते? तर महात्मा गांधीचे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्यान्वये वर्णन गुलामगिरीचे एक नवीन सनदच केले होते? तर ते होता भारत सरकार कायदा 1935 मधला. त्यांनी ब्रेक असलेली पण इंजिन नसलेली काहीतरी गाडी असं काही म्हटलं होतं अजून याला. ठीक आहे. मोर्लिमिंटो सुधारणा कायदा 1909 आला. या काळात काय झाला तर मुस्लिम लीग स्थापन झाली. मुस्लिम लीग. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला 1919 रोलट कायदा आला 1919 तर रोलट कायद्याला गांधीजींनी काळा कायदा असे संबोधले होते. काय संबोधले होते? काळा कायदा. ठीक आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती आपण जाऊया. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? तर अंबाला, कलकत्ता आणि डमडम याची व्यवस्था केली होती. 1857 जो झाला होता ना उठाव, 1857चा उठाव, त्यानंतर ही रायफल आणली होती आणि त्याचे प्रशिक्षण झाले होते. सियालकोटमध्ये झाले नव्हते. डमडम हे कलकत्ताच्या जवळचेच ठिकाण. आणि सियालकोटमध्ये काय झालं होतं हिस्ट्रीमध्ये तर हे हरिश्चंद्र एक राजा होता. हरिश्चंद्रचं नाव आहे की आठवत नाही मला व्यवस्थित, पण त्याची ही राजधानी होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? तर लॉर्ड रिपनच्या काळात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली होती. त्यामुळे यांना फादर ऑफ लोकल गव्हर्नमेंट पण म्हटलं जातं. लॉर्ड लिटनने काय केलं तर प्रेस बंद म्हणजेच वृत्तपत्रे बंद केली होती यांच्या काळात. लॉर्ड कर्झननी काय केले होते? बंगालची फाळणी केली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासकीय व्यवस्था आणली होती. ते भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचे जनकही म्हटले जातात. म्हणजे IAS वगैरे नवीन प्रशासकीय व्यवस्था त्यांनी आणली होती. लॉर्ड वेल्सली जे होते त्यांनी काय आणले होते? 1773 त्यांनी तैनाती फौज आणलं होतं. ठीक आहे. तैनाती फौज त्यांनी आणलं होतं. लॉर्ड लिटन झालं, कर्झन झालं, रिपन इम्पॉर्टंट आहेत. 1880 ते 84 हा त्यांचा कार्यकाळ होता. ठीक. एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन. फेमाईन कोड खालील कोणत्या आयोगानुसार शिफारशी 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? तर सर रिचर्ड स्ट्रॅकी आयोग. इथे तुम्ही लॉजिक लावला असता की यांना सर दिलेला आहे, यांना सर दिलेला आहे. या 2 जणांना कुठला तरी एक येईल. 50-50 करता आला असता प्रश्न. ठीक.
पहा तर सर रिचर्ड स्ट्रॅकी यांच्या काळात आली होती दुष्काळ संहिता 1883 ते दिलेले आहे तुम्हाला. जॉर्ज कॅम्पबेल जे आहे यांची पण दुष्काळ संहिता होती, पण ते 1886 मध्ये कोणत्या राज्यासाठी आली होती तर 1866 सॉरी 86 नाही, तर ती आली होती ओडिशासाठी. तर जेम्स ल्याल जे आहे त्यांनी सर जेम्स ल्याल यांची 1897 इफ आय एम नॉट रॉंग 1897मध्ये त्यांची संस्था सॉरी आयोग आला होता त्यांचा दुष्काळकरिताच होता, पण 1897 आहे. ती काय दिलेलं आहे 1883. मॅकडोनाल्ड आयोग केव्हा आला होता तर 1900 मध्ये आलेला तो, आणि तो देखरेखीसाठी आलेला कुठल्या दुष्काळाच्या. ठीक. सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी संबंधित कोण संबंधित नव्हते तर ओनाजी बाळा संबंधित नव्हते. सत्यशोधक जलसा हा सत्यशोधक समाजानंतरचा होता, जेव्हा महात्मा फुले वारले होते त्यानंतरचा. होनाजी बाळ त्या कालाच्या खूप आधी होते. ते जलसा म्हणजे काय, नाटक प्रदर्शन वगैरे, ठीक आहे, ते करत होते, पण एक खूप अगोदरचे होते, ते नव्हते. ठीक. कोण होते संबंधित? पाटोळे, फाळके आणि घाटगे. प्रश्न परत फिरू शकतो. ठीक आहे, तर करून घ्या आपण. खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. तर सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून गौरव केला. ठीक आहे, आणि मी प्रथम राष्ट्रवादी, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटी राष्ट्रवादी आहे असे कायदेमंडळातील भाषणात त्यांनी म्हटले होते. हा विधान कुठे वाचल्यासारखा वाटतोय का तर यस कंबाईनमध्ये हा विधान आलेला होता, आणि तो कोण बोलला? मोहम्मद अली जिन्ना यांनी बोलला होता. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड चळवळ आणली, तर या बोलण्याशी संबंधित नव्हते. मौलाना अबुल कलाम आझाद हे फुल्ली राष्ट्रवादी, पूर्ण भारताची मागणी होती यांची. ठीक आहे, त्यांचं काही असा विचार नव्हता की वेगळं वगैरे पाकिस्तान वगैरे आणायचं. ठीक. मोहम्मद अली जिन्नांनी ही गोष्ट तर बोलली, पण नंतर ते पालटले. ठीक आहे. मोहम्मद इक्बाल हे यांनी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ते गाणं लिहिलेलं आहे, पण त्यांनीच कल्पना दिली होती की मुस्लिम वेगळं राष्ट्र असावं. ठीक. सो असे डेंजर लोक होते त्या काळात, आपल्याला सापडले. दोन तोंडी म्हणतात त्याला. 1899 गुराखी मुंबई. तर हे वृत्तपत्र आहेत, आय थिंक सो. यस, वृत्तपत्राबद्दल 2025च्या एक्झाममध्ये पण आलेला आहे, तर त्याला मान देत आहेत सध्या अजूनही त्या प्रश्नांना वृत्तपत्राच्या. तर वृत्तपत्र PYQनुसार पाठ असलेले इम्पॉर्टंट आहेत. गुराखी मुंबई कोणाचे आहे? श्री ल ना जोशी यांचे आहे. एचा 3 कुठे आहे? एचा 3. ठीक. भाला कोणाचा आहे? भाला भोपटकर यांचा आहे. भ असं लक्षात ठेवू शकतो. भोपटकर यांनी भाला लिहिले यामुळे, आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध होते ते, म्हणजे विरुद्ध ते लिहायचे, त्यामुळे त्यांना जेल जावं लागलं होतं. हरिकिशोर यवतमाळचे होते. हरिकिशोरांनी गीर हे लिहिले, सॉरी हरिकिशोर हे गीर यांनी लिहिली. काय बोलते मी? देशसेवक जे आहे ते कोलटकर यांनी लिहिलेले आहे. कोलटकर देशसेवक कोणाच्या इन्स्पिरेशनमुळे? तर लोकमान्य टिळकाचे. हे जर आपण पाहिलं तर हे सगळे जहाल विचारांचे होते. ठीक. जहाल विचारानुसार ते पेपर वगैरे लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन, स्ट्रॅकी आयोग कशा संबंधित होता? तर स्ट्रॅकी आयोग जो होता वरच दिलेला आहे, दुष्काळ उपाययोजनाशी संबंधित होता. 1883 वाला स्ट्रॅकी आयोग. ठीक. आरोग्य सुधारणा असा कुठला आयोग बनला नाही त्यासाठी. शैक्षणिक सुधारणासाठी 1929 नाही, तर बालविवाह रोखण्यासाठी होता की 1929 साठी शारदा काहीतरी होतं आयोग, तर त्यासाठी बालविवाह रोखणे होते. आणि अजून एक आयोग होता कुठला यार, कन्सेंट ॲक्ट म्हणून 1897चा, व्यवस्थित लक्षात येत नाही आहे कुठला आहे, तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. शैक्षणिक सुधारणासाठी पण सांगा. ठीक आहे. तर 10वा प्रश्न पहा. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर खालीलपैकी होते लाला लजपत राय. ठीक. लाला लजपत राय होते. लोकमान्य टिळक तर तेव्हा नव्हते, 1920 मध्येच त्यांची डेथ झाली होती. अशोक मेहता तर याशी संबंधितच नाहीत. डांगे नंतर आले, फार नंतर आले ते. ठीक आहे.
नेक्स्ट पेपरवरती आपण जाऊया आता. नेक्स्ट पेपर पहा. इथे आहे 2023चा पेपर आहे हा. ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? तर यामध्ये या 3 व्यक्तींचे त्यांना सहकार्य मिळाले होते. म्हणजे 3 ब क ड 3 ऑप्शनमध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांचे सहकार्य मिळाले होते. कोण कोण आहेत? भिकाजी, गेनू बाबाजी, सुरकाजी, कोरगावकर, केळुसकर आणि पवार. तर ब क ड हे उत्तर याचं बरोबर आहे. हे पाठ ठेवा. परत बॉम्बे मिल हँड असोसिएशन केव्हा स्थापन झाली होती? तर 1890मध्ये स्थापन झाली होती. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना फादर ऑफ काय म्हणतात, म्हणजे कामगार संघटनाचे फादर असं म्हणतात. ठीक आहे. तर मराठीत मला एकदम लक्षात येत नाही आहे आणि इंग्लिशमध्ये पण लक्षात येत नाही मला की काय म्हणतात त्याला. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांना भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश गव्हर्नर जनरल म्हणाला होता. तर 1857मध्ये शेवटचा गव्हर्नर आणि पहिला व्हाईसरॉय कोण झाला होता? तर लॉर्ड कॅनिंग. मग असं लॉजिक लागलं असतं की लॉर्ड कॅनिंगने जसं बोललं असेल. ठीक आहे. आणि तर त्यांनी जसं बोलले होते की शिंदे आणि निजाम यांनी जर त्यांना सहकार्य केले असते, ग्वाल्हेरचे शिंदे आणि हैदराबादचे निजाम, तर आपला उठाव यशस्वी झाला असता. इंग्रजांना बोऱ्या बिस्तर बांधून इथून निघायला लागलं असतं. ठीक आहे. असा सीन होता त्यावेळेसचा. हे लॉर्ड कॅनिंग बोलले. ठीक. आणि डलहौसीचं सांगायचं झालं तर त्यांनी दत्तक म्हणजे डॉक्ट्राईन ऑफ लॅप्से आणलं त्यांनी. वारसा वगैरे बंद झाला होता यांच्या काळात, म्हणजे राजा का बेटा ही राजा बनेगा ते बंद झालं होतं. माउंट बॅटन तर उशिरा आलेले, 1919च्या टायमिंगमध्ये होते, नाही 1947च्या टायमिंगमध्ये होते. ठीक आहे. तर ते शेवटचे व्हॉइसरॉय होते लॉर्ड माउंट बॅटन. आणि रिपनबद्दल तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला वरती, म्हणजे अगोदरच्या PYQमध्ये. प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर प्रार्थना समाजाबाबत सगळे विधाने इथे बरोबर आहेत, वाचलेले आहेत मी. दादवा तरखडकर, आत्माराम तरखडकर, मोडक, महाजन इत्यादी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती त्यांनी. तर यस केली होती. तुम्हाला ही डेट लक्षात ठेवायची आहे, 31 मार्च 1867ची. ठीक. विचारू शकतात, परत प्रश्न येऊ शकतो. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका केली. हो बरोबर आहे. तर प्रार्थना समाज खूप इम्पॉर्टंट आहे बरं, त्याबद्दल येऊ शकतं. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी आणि मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. यस केली त्यांनी. हा PYQ आत्ताच्या परवाच्या कंबाईनमध्ये पण आलेला. परत असे खूप प्रश्न आहेत की ते येतच असतात. प्रार्थना समाज मुंबई सोलापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. सॉरी, ऑल राईट नाही आहेत. ब क बरोबर आहे. ब क. ठीक आहे. असं महाविद्यालय वगैरे त्यांनी स्थापन केलेले नाही आहेत कुठेच. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजाराचे महाराज सर महेशचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. यस. हिंदू महासभेचे अध्यक्ष BC मुंजे होते. यश. बाशी मुंजे. यस. डॉक्टर म्हणजे डॉक्टर हेडगेवार. आणि डॉक्टर हेडगेवारबद्दल सांगायचं झालं तर RSS बद्दल थोडंसं पाठ करून ठेवा, लक्षात आलं एकदम म्हणून सांगत आहे. डॉक्टर परांजपे यांना नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा स्थापन केली. यस. 28-29 डिसेंबर 1938मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार झाले. यस. तर वरील सर्व बरोबर आहे. तिथे थोडं न वाचलेली एखादी संस्था असेल आणि त्यामध्ये थोडेसे ऑप्शन काही आलं त्याबद्दल, तर ते काही त्यात नाही नव्हतं असं काही दिलं तर ते एलिमिनेट करून बाकीचे ऑप्शन बरोबर येऊ शकतात असा अंदाज लावू शकतो आपण. ठीक आहे. 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानीने महत्त्वाची भूमिका बजावली होती? तर इथे पहा, नील हॉलॉक. तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक पाहिलं ना, त्यामध्ये चार्ट आहे पहा. म्हणजे इथे काय बोलतात त्याचे उठावाचे नेतृत्व वगैरे ज्यांनी केले, कुठे केले आणि त्यांच्या पाठलाग करणारे कोणते इंग्रज अधिकारी होते वगैरे असा एक चार्ट आहे. तो चार्ट मी काय करेन, टेलिग्राम चॅनलवरती ॲड करेन. टेलिग्राम चॅनलवर कसं जायचं माझ्या, तर बायोमध्ये मी लिहिलेलं आहे की टेलिग्राम चॅनल पण ॲड केलेलं आहे मी. ठीक आहे. तिथून डायरेक्ट तुम्ही जा आणि ते चार्ट तुम्ही थोडंसं वाचून घ्या. ठीक आहे. आजच्या आज. हां. तर हॅवलॉक होते
ठीक. ऑट्रम लॉरेन्स बंधू यस होते. कॅम्बेल सर ह्यूम रोज यस होते. विलियम डिग्बी नव्हते. ठीक आहे. तर अ ब क हे बरोबर आहे. अ ब क हा ऑप्शन नंबर 3 वरती आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागांमध्ये झाले होते? तर यात ऑप्शन आहेत ए अँड बी बरोबर आहेत. भिमडी, शिरूर, पारनेर नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा. यात कर्जत पण होतं, पण यामध्ये सोलापूर वगैरे नव्हतं आणि तासगाव वगैरे पण नव्हतं. त्यामुळे हे 2 ऑप्शन कट करायला लागले, एलिमिनेट करायला लागले. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीपैकी कोणत्या चळवळी आंदोलन मध्ये भाग घेतला होता? तर त्यांनी सर्व आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. वरील सर्व आहेत. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि ऑपरेशन पोलो झालेला होता. म्हणजे हे विषयाच्या बाहेर आहे बरं, या विषयात नाही. ऑपरेशन पोलो झालं होतं तेव्हा कमिटी, कोणाची कमिटी होती हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. संयुक्त महाराष्ट्र चळवळी यस त्यांनी घेतले. महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. ठीक आहे. तर हे 4ही बरोबर आहेत. परत ते फर्स्ट काय होते सेनापती बापट? तर फर्स्ट काय केलेलं त्यांनी इम्पॉर्टंट मला आठवत नाहीये. मला असं बोलता तुम्ही आठवत नाही. आठवतं म्हणजे कसं ऑप्शन वगैरे दिलं ना तर मग लगेच क्लिक होतं की यस यांनी केलं होतं. शब्द किंवा नावं हे एकदम येत नाहीत तोंडामध्ये, कारण सवय आहे ना ऑप्शनची. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण पहा. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला होता. हे तर बेसिक आहे. भारतीय असंतोष होते म्हणूनच त्यांनी काहीतरी केलं असेल आणि त्यामुळे सुधारणा द्यावीशी लागले असतील. ठीक. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती. तर यस, काँग्रेस आणि मुस्लिम लीग केव्हा युती झाली? 1916 मध्ये. याचमध्ये लखनौ करार होता आणि यामध्ये जहाल पण युती झाली होती. जहाल 1907 मध्ये सुरतच्या अधिवेशनात त्यांची फूट पडली होती. त्याच्यामुळे ते 1916 मध्ये एक झाले आणि 1916चा लखनौ पॅक्ट म्हणतात. लख झाला म्हणून लक झाला. काय लक झाला की मुस्लिम लीग पण एकत्र आली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जहाल पण एक झाले. ठीक. तर इथे दिलेलं आहे जहाल युतीबद्दल. तर यस, हे पण बरोबर आहे. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. तर 4ही गोष्टी इथे बरोबर आहेत. वरील सर्व बरोबर टिक करायचं आणि बाजूला व्हायचं आहे. डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशाकडून खादीचा पोशाख घालून सन 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. तर कोणी? गवा जोशी यांनी लावली. सार्वजनिक काका होते आणि पुणे सार्वजनिक सभेचे काय होते? अध्यक्ष होते. चिपळूणकर तर नाही, महात्मा फुले तर नाहीच. त्यांनी शेतकऱ्यांबद्दल काहीतरी अध्यक्षपद घेतले होते, काहीतरी होतं त्यांचं. शेतकऱ्याबद्दल ते जाऊन बोलले तिथे. केटी तेलंग बद्दल सांगायचं झालं तर ते कशात येतात? केटी तेलंग एक असोसिएशन आहे. इफ आय एम नॉट रॉंग, कुठलं असो, फिरोजशाह मेहता आणि सोबत कोण आहेत? ते अब्जी आहेत. असं कुठलं तरी असोसिएशन होतं, त्यामध्ये केटी तेलंग पण होते. ठीक आहे. असोसिएशनचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 10वा 2023चा शेवटचा प्रश्न, कारण 10 प्रश्नाचंच वेटेज सध्या तरी आहे हिस्ट्रीला. ठीक आहे. तर 1889 5वे अधिवेशन झाले होते. त्यामध्ये कोण होता? चौथा आणि 5वा अधिवेशन झाला तो इंग्रज होते. त्यामध्ये विलियम वेडन बर्न. तर इथे 3 येणार. अचं 3. 5वे अधिवेशन बरोबर आहे. अचं 3. परत 1891 7वे अधिवेशन नागपूर. सेकंड येणार. कोण होते तेव्हा? शंकरन नायर. ठीक आहे. शंकरन नायर. 2च्या 2. 11वे अधिवेशन पुणेमध्ये कोण होते? एक सेकंद. 3रा होता यांचं 11वे अधिवेशन. सॉरी मी ऑप्शन चुकीचा ॲड केला इथे. सेकंड येणार. ठीक आहे. अचं 3 बोलले ना मी. मुंबई विलियम वेडन बर्न. तर अचं 3
1891 7वे अधिवेशन नागपूर कोणी केला? तर आनंद चार्लू यांनी केला. 1895 11वे अधिवेशन पुणेमध्ये झाले, कोणी केला? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केला. आणि शेवटचा आहे शंकरन नायर, जो पहिला मुस्लिम होता. आणि त्यांनी पहिला मुस्लिम कोण होता जो अध्यक्ष झाला अधिवेशनाचा? तर तो होता ते होते त्याबजी. ठीक आहे, त्याबजी. एक लक्षात ठेवा. केव्हाचं केलं त्यांनी? 3ऱ्या नंबरचा 1885, 86, 87. 1887चा. 86चं कोणी केलेली आहे? दादाभाई नौरोजींनी केलेलं आहे. ठीक आहे. कोणते कोणते केलेले आहेत त्यांनी? 1886, 1893, 1906. दादाभाई नौरोजींनी केलेलं आहे. ठीक. तर हे 3 अध्यक्षपद त्यांनी केलेले आहे. INC केव्हा स्थापन झाली होती? तर INC 1885 मध्ये स्थापन झाली होती. त्याच्या अगोदर पण होत्या काही संघटना. त्या संघटनाबद्दल विचारलेले आहेत प्रश्न PYQs मध्ये. ते थोडेसे पाठ ठेवा. काय माहिती या एक्झाममध्ये येऊ शकतं. जसं बॉम्ब टाकला कंबाईननी की जरासे क्वेश्चन बाहेरचे आले होते. जर PYQ पाहिलं तर त्यामध्ये तेवढं असं नव्हतं, म्हणजे तेवढं सेम ॲज इट इज येणार किंवा त्याशीच संबंधित असं येणार असे काही प्रश्न नव्हते. मॅथ्स थोडं टफ लेवलचं आलेलं होतं. रिझनिंग सोपं होतं जाम. ठीक आहे. आणि हिस्ट्री जिओग्राफी तर खूपच छान होतं. बाकीचे जे होते कुठले सायन्स म्हणायचं झालं तर सायन्स ही वन लाईनर टाईप होते. ठीक होते. ठीक आहे. नेक्स्टवरती जाऊया. इथे तर हिस्ट्री कंप्लीट झालं, म्हणजे हिस्ट्री पूर्ण कंप्लीट नाही झालं, 2023चं झालं. नेक्स्टवरती जाऊ. एक सेकंड. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर विचारलेली आहेत? तर कामगार चळवळीचे जनक होते का? तर यस होते. 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन केले. तर हो बरोबर आहे. इथे कन्फ्यूज व्हाल 1884 आणि 1890 मध्ये का? तर बॉम्बे मिल हँड्स डिफेन्स असोसिएशन हे 90 मध्ये आलेलं. पण जर तुम्हाला एक्झाममध्ये 1890 दिले असेल आणि डिफेन्स नसेल तरी तुम्ही टिक करा. राव बहादूर किताब दिलेला होता का? यस दिला होता त्यांना. कुणी दिला? ब्रिटिश सरकारने. तर महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना त्यांनी केलेली आहे असं काही नाहीये, असं काही संबंधित नाहीये त्यांचा. तर A, B and C आर द करेक्ट वन. सेकंड ऑप्शन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन जोड्या जुळवा विचारलेला आहे. रँड व आर्यसचा खून कोणी केला होता? तर ते होते चाफेकर बंधू. त्यांनी खून केला होता त्यांचा. तर Aचं येणार चौथा, तर ऑप्शन नंबर 1 मध्येच आहे. Bचं येणार अभिनव भारत जे आहेत ते कोणी स्थापन केलेले आहे? तर ते विदा सावरकर यांनी स्थापन केलेले आहे. केव्हा स्थापन केलेलं आहे? तर 1904 मध्ये. अभिनव भारतचंच पूर्वी नाव होतं मित्रमेळा. ठीक आहे. आणि ते केव्हा स्थापन केलेले होते? 1899 मध्ये. त्याच्याच नंतर अभिनव भारत झाले 1904 मध्ये. न्यायाधीश जॅक्सनचा खून कोणी केलेला होता? तर अनंत लक्ष्मण कान्हेरेंनी केला. आणि वायलीचा खून कोणी केला? मदनलाल धिंगरा. तुम्हाला माहिती आहे का, हे दोघे जे होते अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि धिंगरा हे अभिनव भारतशी संबंधित होते. त्या थ्रूच त्यांनी त्याचा खून केला होता. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. आता व्यक्ती ओळखायचं आहे आपल्याला. मराठीतील पहिले पत्रकार. थोडंसं पुढे जाऊ अजून. अक्कलकोटाच्या युवराजाचे शिक्षक. मराठी वृत्तपत्राचे जनक. तर पहा, मराठी वृत्तपत्राचे जनक होते बाळशास्त्री जांभेकर. यांनी कोणतं वृत्तपत्र स्थापन केलं होतं? तर दर्पण स्थापन केलं होतं. केव्हा स्थापन केलं होतं? 1832 मध्ये. पहिलं वृत्तपत्र केव्हा स्थापन झालं होतं? तर 1780 मध्ये. कोणतं होतं? बेंगॉल गॅझेट. हिक्कीजनी स्थापन केलं होतं. जेम्स हिक्कीज असं नाव होतं. तर बेंगॉल गॅझेट होतं, कलकत्त्याचा होता. बेंगॉलमध्येच समजलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर बहुदाजी लाड असे काही पत्र वगैरे स्थापले नव्हते त्यांनी. जगन्नाथ शंकर शेठ लोक कुठले? असं लक्षात ठेवू शकतो. हे जे आहे ना मुंबईशी संबंधित त्यांनी खूप महत्वाचं कार्य केलेलं आहे. तर जगन्नाथ शंकर शेठ लोक मुंबईला मान देतात. बाळशास्त्री जांभेकर झालेले. दादाभाई नौरोजी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. परत फादर ऑफ नॅशनल इन्कम पण म्हटलं जातं यांना. 1886 आत्ताच सांगितले तुम्हाला. 1893 आणि 1906 हे 3 अधिवेशन INCचे त्यांनी पत्करले आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अजून फर्स्ट स्वराज हा शब्द वापरला होता, स्वराज. ठीक. अजून काय? परत फारशी लोकांसाठी काहीतरी मॅगझिन स्थापन केली होती त्यांनी. कुठली रफ्त गुफ्तार असं काहीतरी नाव होतं त्या मॅगझिनचं. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट अजून त्यांनी लंडनमध्ये केव्हा, इफ आय एम नॉट रॉंग, 1886 मध्ये एक असोसिएशन स्थापन केलं होतं. कुठलं असोसिएशन होतं ते? तर ईस्ट इंडिया असोसिएशन होतं ते. ठीक. ते एक लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? तर सुरत अधिवेशनमध्ये तर 2 गट वेगळे झाले होते. 1907चा गट होता तो. 1907चा लखनौ अधिवेशनमध्ये ते गट एकत्र आले. कोणते? जहाल व मवाळ हे 2 गट एकत्र आले. आणि दुसरी गोष्ट कोणती झाली की मुस्लिम लीग पण एकजूट झाले. आणि म्हणजे त्यामुळे लखनौ असं लक्षात ठेवू. लक होतं की 2 गट एकत्र आले, लक होतं की मुस्लिम लीग पण ऍड झाली होती त्यावेळेस. ठीक. अलाहाबाद सेशन, तर 2 सेशन झाले होते. कुठले? नॉट सो इम्पॉर्टंट. फैजपूर सेशन हा सेशन किंवा 1932 मध्ये झाला होता आणि ते फर्स्ट ग्रामीण सेशन होता. ठीक. 1928 मध्ये पहिल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरूजी. देवेंद्रनाथ टागोर किंवा रवींद्रनाथ टागोर हे आपण विचार करू शकतो, कारण बंगाल शब्द आहे ते, पण ते चुकीचं आहे. त्यांचं इम्पॉर्टन्स साहित्यापुरतं होतं. ठीक आहे. आणि हो, शाळा वगैरे पुरतं पण होतं, पण कसं असं अध्यक्ष पद वगैरे त्यांनी तेवढं घेतलं नाही. तर जयप्रकाश नारायण पण नाही आहे त्या संबंधित. ठीक. नेक्स्ट, कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी विवाह केला. त्यांचं नाव गोदूबाई होतं. आणि रानडे यांनी तर विवाह रानडे यांनी विधवेशी नव्हता, त्यांचा सेकंड विवाह होता, पण त्यांनी विधवेशी केला नव्हता, ती कुमारिकाच होती. आगरकर हे प्रचार केला की विधवा विवाह केला पाहिजे, पण त्यांनी नाही केला. केशवचंद्र सेन नाही, यांनी पण नाही. तर आगरकरांचं एक लक्षात ठेवा, सुधारक नावाचं त्यांचं वृत्तपत्र होतं. तर ते कसं लक्षात ठेवायचं? आगरकर, रक लक्षात येतं का? रक जे आहे सुधारक, शेवटी रक, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकरण म्हणजे काय? तर अनौद्योगिकरण म्हणजेच डी इंडस्ट्रियलायझेशन आहे. ते शब्द डी इंडस्ट्रियलायझेशन आहे. भारतातील हस्तउद्योगाचा ऱ्हास बरोबर आहे. कुटीर उद्योगाचा ऱ्हास बरोबर आहे. ग्रामव्यवस्थेचा सुधारणा, शेती सुधारणा हे दोन्ही चूक आहेत. सुधारणा होऊ शकते का जिथे इंडस्ट्रियलायझेशन कमी होत आहे, जात आहे, तर तिथे सुधारणा होऊ शकतात का? तर नाही. तर ए अँड बी आर द करेक्ट वन. ए अँड बी इथे आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जोड्या लावा. तर उठाव केंद्र दिलेले आहेत आणि नेतृत्व दिले आहेत. हाच प्रश्न ॲज इट इज आपल्या परवाच्या कंबाईन मध्ये पण आलेला आहे. ठीक आहे. ठीक. कोल्हापूरचे कोण होते? तर एक्झाममध्ये मलाही हे सुचत नव्हतं. कोल्हापूर, जमखंडी आणि नरगुंद खूप कन्फ्यूज होतं. तर मला औरंगाबादचा विचार आला की औरंगाबादमध्ये जरा मुस्लिम संख्या जास्त असेल, पण फिदा अली औरंगाबादशी संबंधित असेल. तर सीचं येणार 4. सीचं येणार 4. इथे 2 ऑप्शन आले. 2 तर एलिमिनेट करायला सोपा गेला मला. इफ आय एम नॉट रॉंग, फिदा अली औरंगाबादचं आलंच होतं की नाही, की कुठला ट्रिक लावला माझ्या लक्षातच येत नाही. औरंगाबादचं नव्हतं वाटतं. असो, औरंगाबाद, फिदा अली. नरगुंदचे कोण होते? चिमा साहेब होते का? डीचा 2. डीचा 2 नाही यार इथे. डीचा 2 नाही, डीचे 3च आहेत. बाबासाहेब भावे होते नरगुंदचे, बाबासाहेब भावे. ठीक. आता ए आणि बी मध्ये बघा, कोल्हापूरचे कोण होते? कोल्हापूरचे चिमा साहेब होते. एचा 2 ऑप्शन नंबर 2 आहे. आणि जमखंडीचे कोण होते? अप्पासाहेब पटवर्धन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. थोडंसं लॉजिक लावून MCQ मॅच द फॉलोइंग सोडवा. का?
तर लॉजिकमध्ये येतं. MPSCच्या लॉजिकमध्ये MCQs हे क्लिअर होऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पहा काय 34वा प्रश्न. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणाऱ्या देशातील पहिली भारतीय महिला आहे आनंदीबाई जोशी. मूवी तर पाहिलीच असणार तुम्ही, मराठी मूवी आहे, छान आहे, पाहून घ्या. अनुताई वाघ असं काही इम्पॉर्टन्स असं फर्स्ट काम असं केलं आहे काही नाही आहे. सुप्रिया जोशी यांचं पण नाही आहे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन स्थापन केलं होतं आणि दुसरं म्हणजे त्यांनी ऑल इंडिया वुमेन्स असोसिएशन स्थापन केलं आणि त्या अध्यक्ष होत्या त्याच्या. ठीक आहे. किंवा 1914 मध्ये स्थापन केलं होतं त्यांनी. तर रमाबाई रानडेबद्दल हे इम्पॉर्टंट आहे. आणि पहिली डॉक्टर महिला आनंदीबाई जोशी. कोणती तरी पेन्सिलिया असं काहीतरी नावाची हे होती, युनिव्हर्सिटी होती, तिथून ते पदवी मिळवले आहेत. तर असहकार चळवळीबद्दल पाहायचं झालं तर असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधीजींचे खालीलपैकी कोणते कार्यक्रम हाती घेतला? तर स्वदेशीचा प्रसार घेतला, हिंदू मुस्लिम ऐक्य घेतलं, मद्यपान बंदी घेतली, स्पृश्यता निवारण घेतलं. तर बेसिक आहेत तर ABCD वरील सर्व बरोबर. तर असहकार चळवळ केव्हा स्थापन झाली होती? 1920 मध्ये. 1920 हो, 1920 मध्ये. पहिला सत्याग्रह कोणता होता? गांधीजीच्या कमेंटमध्ये सांगायचे. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? तर राजकीय दिलेला आहे ते. राजकीय. डेक्कन सभा नव्हती, बहिष्कृत नाही, सार्वजनिक यस. तर यापैकी नाही तर कधी करूच नका, रिस्क नका घेऊ. डेक्कन सभा कोणी स्थापन केली? रानडे यांनी स्थापन केली. मग रानडे. ठीक. कसं लक्षात ठेवायचं? रानडे जे आहेत त्यांच्या शेवटी डे आहे, डे डेक्कन असं लक्षात ठेवू शकतो आपण. ही सभा प्रार्थना समाजाशी संबंधित होती. ठीक आहे. बहिष्कृत भारत हे आंबेडकरांनी स्थापन केलेलं आहे. ठीक आहे. नाही, हे सभा नाही आहे, न्यूजपेपर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव कुठे केला? तर हा PYQ होता, सुपे येथे केला होता त्यांनी. चाकण, पुणे आणि बारामतीमध्ये नंतर झालेला. ठीक आहे. 12 मे 1875 मध्ये झाला. आणि खालीच एक क्वेश्चन आहे की या उठावाला थोडंसं आटोक्यात आणण्यासाठी कुठली कमिटी स्थापन झाली होती? तर ती होती डेक्कन रिओट्स कमिटी. आणि ती केव्हा? 1879 मध्ये स्थापन झाली होती. असा यावरचा प्रश्न आहे खाली. भारतीय सेवक समाजाचे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले होते? तर पहा इथे, भारतीय सेवक समाज. श्रीनिवास शास्त्री यस. कुंजरू ठक्करबा यस. नामा जोशी यस. ABCD. विश्वशास्त्री नाही, बागडे नाही, हे नाही आहे, त्याशी संबंधित पण नाही आहे. तर ABC येतं याचं उत्तर. ठीक आहे. मुंबई सरकारने दक्षिणमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? हे बघा, हाच प्रश्न होता डेक्कन रिओट्स वाला. ठीक आहे. हाच होता तो प्रश्न. तर लँड ओनर्स तर नाही येणार. ठीक. आणि डेक्कन ॲग्रिकल्चर कमिशन पण नाही, रेव्हेन्यू ॲक्ट कमिशन पण नाही. ॲक्ट असे शब्द तर नव्हतेच. 1980 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर कोण येते यार अध्यक्ष? छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर. इफ आय एम नॉट रॉंग, छत्रपती शाहू महाराज होते, इफ आय एम नॉट रॉंग. याचं उत्तर तुम्ही मला सांगा बरं. यात मी कन्फ्यूज आहे या दोनमध्ये, आंबेडकरबद्दल आणि महाराजांबद्दल. ठीक. झाले, इथे झाले तुमचे 15 प्रश्न 2022चे होते. ठीक आहे. वेटेज तेव्हा जास्त होतं 22 पर्यंत, त्यानंतर वेटेज 10च झाला. ओके. आता पुढे जाऊया नेक्स्ट 2021च्या एक्झाम कडे.
छत्रपती शाहू महाराज, आंबेडकर, सयाजीराव गायकवाड महाराज, नानाभाई हरिदास. आता मला या 3 मध्ये कन्फ्यूज होत आहे. सयाजीराव गायकवाड महाराज होते अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष. कन्फर्म करून घ्या एकदा प्लीज, पण सयाजीराव गायकवाड हे होते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट नेक्स्ट हे 2021. एक सेकंड. इथनं प्रश्न सुरू होत आहे ते. पहिला प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती, एक सेकंड, राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? तर ते होते गदा बिर्ला आणि वॉलचंद हरिचंद. ऑप्शन नंबर 3. तर हे 3 तर होते, म्हणजे सामील पण झाले होते. फुल पैसेवाले होते. बजाजचं पाहायचं तर त्यांनी 80ला भरपूर दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. डॅशचे राजे भगवंतराव यांनी 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिले. तर कुठले होते ते? पेठचे होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? तर 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो. स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट येईल ना, आणि प्रजासत्ताक दिन काय बोलतात त्याला, रिपब्लिक डे, तो 26 जानेवारी. कामगार दिवस 1 मेला असतो. 1 मे 1960मध्ये महाराष्ट्र स्थापन झाले होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली होती? तर सुरुवात केली होती जॉर्ज लाईट की एच जोन्स? एच जोन्सने केली होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? तर सभेचे उद्दिष्ट होते, हे तर 2 नव्हतेच, जाती व्यवस्था प्रहार किंवा शुद्धीकरण चळवळ. शुद्धीकरण चळवळ आर्य समाजाची होती, दयानंद सरस्वती यांची. ठीक आहे. समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हे होते. ठीक आहे. नैतिक प्रगती समाजाची, राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा, मोटिवेट नॅशनल अवेअरनेस, द मोरल प्रोग्रेस ऑफ सोसायटी. हे दोन्ही यायला पाहिजे ना, म्हणजे असं कुठला समाज होता त्या काळाचा की असं जागृती प्रेरणा देतच नव्हते. ठीक आहे. थोडंसं ऑप्शन बहुतेक हे क्वेश्चन झाला असेल रद्द, असं मला वाटतं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली होती? तर भूमिगत चळवळ सातारामध्ये सुरू केली होती. नानासाहेब पाटील यांनी सुरू केली होती 1906 मध्ये. ठीक आहे. भूमिगत चळवळ, त्याला काय बोलत होते, शब्द होता एक कुठला तरी, कुठला शब्द होता यार, असो. नेक्स्ट क्वेश्चन. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थेने मिळवला? तर बडोदा या संस्थेने मिळवला होता. प्राथमिक शिक्षण पहिले राज्य दिलेले आहेत, तर एकाच टाईमला पहिले राज्य तर येणार नाहीत. हे 3 कट हे सायंटिफिक मेथड आहे की पहिला असा शब्द आला की कुठला तरी एकच असेल ना, तर बडोदा यामध्ये उत्तर येतो. ठीक आहे. तर प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे कोण होते? ते सयाजीराव होते की कोण होते? सयाजीराव महाराजच होते वाटतं. अरे असं कसं होत आहे मला यार, वाटतं कसं बोलते मी, सॉरी फॉर दिस, म्हणजे माझ्या चुकीमुळे तुमचे उत्तर चुकतील. तर बरोडामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण पहिले राज्य अहमान कोणत्या संस्थेनं मिळाला? ठीक. भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांना उल्लेख खालीलपैकी कोणी केला होता? तर फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असा बोलले होते कोणी? चिरोल यांनी, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. यामुळे आपले जे लोकमान्य टिळक होते त्यांनी त्यांच्यावर खटला दाखल केला होता, असाही सीन झाला होता तेव्हा. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी झाली होती? जानेवारी तर नाही, पण 15 ऑगस्ट 1906 मध्ये स्थापना झाली होती. ठीक आहे. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला?
तर कायदा होता 1858चा. 1857मध्ये काय झालं होतं की उठाव झाला, त्यामुळे काय राणीने गव्हर्नर जनरलचा व्हॉइसरॉय केला. तर पहिला शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसरॉय कोण होता, तर तो होता कॅनिंग. कॅनिंगने काय काय कार्य केलेली आहेत ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली, तर महात्मा गांधीजींनी अखिल भारतीय संघाची स्थापना केली होती. विचार केला तर आंबेडकरांनी असं अखिल भारतीय बद्दल काही केलेलं नाही. त्यांनी अस्पृश्यता किंवा असं म्हणू शकतो की बॅकवर्ड क्लासेससाठी केलेलं होतं. दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल ईस्ट इंडिया असोसिएशनबद्दल मी आत्ताच सांगितलेलं आहे. त्यांचाही असा काही नव्हता की अखिल भारतीय हरिजन सभा. गोपालकृष्ण गोखले यांनी 1905मध्ये सोशल सर्व्हिस लीग स्थापना केली होती, पण अखिल भारतीय हरिजन नाही. पण महात्मा गांधीजींनी याचेच पूर्वी वेगळे नाव होते आणि ते पुण्यामध्ये स्थापन केले होते. ठीक आहे, वेगळे नाव होते. कुठले नाव होते? कोणते नाव होते यार? असं कसं विसरल्यासारखं का होतंय मला? खूप अगोदर केलं ते क्वेश्चन्स म्हणून वाटत असेल असं. तर बघा, हा प्रश्न परत फिरला. मदनलाल धिंगरा, अनंत लक्ष्मण कानेरे आणि विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आलेला आहे. फक्त हेमचंद्र दास हे वेगळे आलेले आहेत इथे. तर मदनलाल धिंगरा यांनी कोणाला केलं? कोणाला केलं? कर्जन वायली. व्हाय मदनलाल धिंगरानी म्हणला व्हाय. ठीक आहे, ठॅश करून टाकलं. एचा आहे 4. एचा आहे 4. ए पहिला. हे बघा किती कन्फ्यूज करणारे आहेत नाही ते. तर बीचं काय आहे? 3. लक्ष्मण कानेरे यांनी जॅक्सनची हत्या केली. तुम्हाला जस्ट सांगितलं मी. धिंगरा आणि कानेरे हे कोणाशी संबंधित होते, तर अभिनव भारत समाजाशी संबंधित होते किंवा मित्रमेळा. तर सावरकर यांनी मित्रमेळा स्थापन केले 1899मध्ये आणि त्याचेच 1904मध्ये काय झाले? अभिनव भारत. ठीक आहे, 1904मध्ये. आणि हेमचंद्रदास यांचं पाहायचं झालं तर त्यांनी जॉन बॅमफिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला केला. ठीक आहे, जॉन बॅमफिल्ड फुल्लर. नाव कसं आहे बापरे. चला, जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? तर शेठ लोक आहेत मुंबईची. ठीक आहे, यांच्याबद्दल विधान आहे. मुंबईचे शिल्पकार आहेत. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आहेत. बरोबर आहे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना यांनी नाही केली, चिपळूणकर यांनी केली. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य, यस बरोबर आहे. ABND. ABD ऑप्शन नंबर पहिलाच बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. विदा सावरकरांचं तर अभिनव भारत किंवा मित्रमेळाबद्दल सांगितलंच आहे. त्यांचं असं काही आद्य क्रांतिकारक वगैरे असं नाव दिलेलं नव्हतं. राजाराम मोहन रॉय हे बंगाली अद्य का काहीतरी आहे त्याचं आद्य गद्य लँग्वेजशी संबंधित, पण तेही नव्हते. त्यांना ते म्हटलं नाही आहे आद्य क्रांतिकारक म्हणून. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये सोसायटी स्थापन केली होती, पण यांना पण असं काही क्रांतिकारक वगैरे आद्य क्रांतिकारक वगैरे म्हणून संबोधले नाही आहे. ठीक आहे, किंवा फर्स्ट रिव्होल्युशनरी. तर कोण होते ते? वासुदेव बळवंत फडके होते. गरीब मुलाचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबन शिक्षणाची योजना कोणी राबवली होती? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राबवली होती. आंबेडकर व महात्मा फुले तर संबंधित होते. बॅकवर्ड क्लासेसची इथे पण दिलेलं आहे, इथे पण दिलेलं आहे, तर नाही, कन्फ्यूजसाठी दिलेलं असेल. परत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व आगरकर, तर त्यांनी पण बॅकवर्ड क्लासेससाठी केलेले, पण आगरकर नाही, तेही नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी म्हणलेले आहे की म्हणजे कमवा आणि शिकाई स्वावलंबन शिक्षणाची योजना राबवली होती त्यांनी. ठीक आहे, अर्न अँड लर्न. परत बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकरणी सभा आणली होती. परत शेड्यूल काहीतरी आणलं होतं. आणि दुसरे म्हणजे आत्ता सध्या त्यांच्या
पुस्तकांवरती पण प्रश्न येत आहेत. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ठीक आहे, वेटिंग फॉर विजा, अशा टाईपचे प्रश्न यायला सुरुवात होतील बुक्सबद्दल, कारण बुक्सबद्दल विचारलेलं आहे कंबाईनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, जनगणना नाही, हे तर इथे झाले 10 क्वेश्चनच होते वाटते 2021च्या एक्झाममध्ये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, 10च क्वेश्चन होते. चला नेक्स्ट वरती जाऊ. अरे ग्लिच होतोय का यार? लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. रेल्वे युग सुरू केले का? यस, केले त्यांनी. स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण झाले, PWD, यस, यांच्या काळात झालेलं आहे. 1852मध्ये तार विभागाची स्थापना केली, तरी ते दिलेले आहे 1852मध्ये. तर हो, त्यांनी 1852मध्ये तारायंत्र सुरू केले होते. ते फर्स्ट कुठून झालं? कलकत्ता ते आग्रा, ठीक आहे. आणि 1854मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली. आणि पहिली रेल कुठून धावली? मुंबई ते ठाणे. किती किलोमीटर? 34 किलोमीटर, ठीक आहे. तर ऑप्शन ABCD वरील सर्व बरोबर आहेत, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश येथे करण्यात आली? उत्तर आहे कलकत्ता येथे करण्यात आली भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना, ठीक आहे. 1852मध्ये महाराष्ट्र स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? तर महाराष्ट्राची विचारलेली आहे त्यांनी. बॉम्बे असोसिएशन ही पहिली होती, आणि ईस्ट इंडिया असोसिएशन जी आहे ती 1866मध्ये स्थापन झाली होती. पण कुठे झाली होती? 1866मध्ये लंडन येथे स्थापन झाली होती. आणि बॉम्बे असोसिएशन तर 1852 दिलेला आहे. सार्वजनिक सभा, पुणे सार्वजनिक सभा 1887, इफ आय एम नॉट रॉंग. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, राईट. KT तेलंगबद्दल मी बोलत होते ना, KT तेलंग, फिरोज शाह मेहता आणि त्याबजी, हे तिघे एका असोसिएशन स्टार्ट केलं होतं. ते म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. केव्हा स्थापन केलं होतं त्यांनी? 1885मध्ये, ठीक आहे. पुणे सार्वजनिक सभा चिपळूणकर यांनी स्थापन केली होती. मुंबई येथे इसवी सन 1867मध्ये प्रार्थना सभाची स्थापना कोणी केली होती? तर मुंबई येथे ना 1867 प्रार्थना समाजाची स्थापना. प्रार्थना समाजाची विचारत आहे तर आत्माराम पांडुरंग तरखडकर. बरं आहे, इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही, दादोबा पांडुरंग तरखडकर, म्हणून इथे आत्माराम टिक करता आलं असतं बरोबर व्यवस्थित. तर 31 मार्च 1867मध्ये त्यांनी सभा स्थापन केली आहे. पण त्याच्या अगोदर जी सभा होती ती परमहंस सभा होती, आणि ती कोणी स्थापन केली? यांच्याच भावांनी स्थापन केलेली, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी, ठीक आहे. पण ती सभा बंद झाली त्यांची लिस्ट पळवून लावल्यामुळे, ठीक आहे. ती गुपित होती सभा, लिस्ट पळाली. मग केशवचंद्र सेन आले मुंबईमध्ये. त्यांनी यांना मोटिवेट केलं की तुम्ही सभा स्थापन करा. पुन्हा 1000 लोक होते त्यामध्ये, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं? 1867मध्ये परत स्थापन केली. आणि परमहंस केव्हा स्थापन झाली होती? 1848मध्ये. ते कोणाच्या कशाचं मोटिवेशन घेऊन? तर ब्राह्मो समाजाचं मोटिवेशन घेऊन. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते? राजा राममोहन रॉय. त्यांची सभा ब्राह्मो समाज कधी स्थापन झाला होता? 1828मध्ये. तर हे गोष्टी तोंडपाठ असायला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वाटत असेल यार तोंडपाठ आहेत, साधं आहे बघा. 28, मग 20 वर्षांनी 48, अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. लोकनिंदा सहन करून आंध्या पांग्यांना व मर्यांना बलपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली होती? तर ते सुधारक होते डॉक्टर भाऊ दाजी लाड, ठीक आहे. हे सुधारक होते. तुम्ही म्हणाल आनंदीबाई जोशी, तर नाही. लिप्रोसी वगैरे त्यांनी ते अगोदरच वारले असं याच्यात, आय थिंक सो. अनुताई वाघ यांनी ST या कास्टसाठी वर्क केलेलं आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख नाही, ए पण नाही, ठीक आहे. सो कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड, हे डॉक्टर होते, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, त्यांना खूप बोलत होते लोक की काय हे कार्य करतोस वगैरे, पण त्यांनी लक्ष दिलं नाही.
जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? तर संबंधित होते कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांच्यासोबत होते आपले आनंद कान्हेरे. ठीक आहे, तर आनंद कान्हेरे या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. कोणाचा वध केला होता? जॅक्सनचा. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? डी.पी. तर्खडकर नाही. विनायक दामोदर सावरकर नाही. विनायक, हे दोन ऑप्शन तर सेम आहेत. H.V. डेरोजिओ, यस, हे होते द फर्स्ट नॅशनल पोएट ऑफ द मॉडर्न इंडिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 1857च्या उठावा परिणाम खालीलपैकी होते. तर परिणाम काय होते? कंपनीच्या शासनाचा शेवट, भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, हा नव्हता. स्वतंत्र आंदोलनास प्रेरणा, सैन्याची पुनर्रचना, हा. आता CND तरी येणारच सोबत. CND येणार सोबत, हे आहे आणि बी तर नाही ऑप्शन, चूक आहे हा. तर हा A, C and D आर द करेक्ट वन. ठीक, परत नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? तर पहिले अधिवेशन जे झाले होते ते मुंबईमध्ये झाले होते. पहिले तर गोष्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस INC केव्हा स्थापन झाली? 1885 मध्ये स्थापन झाली आहे. ठीक आहे, कोण स्थापन केली? ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम यांनी. ठीक, पहिले अध्यक्ष कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी होते. ठीक आहे, तर कुठे झाली होती? मुंबई प्रांतात झाली होती. 1886 ची कोणी घेतली? दादाभाई नौरोजी यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, तर ती कुठे झाली होती? ती कुठे झाली होती यार? कलकत्ता. यस, कलकत्तामध्ये झाली होती, कलकत्ता. ठीक आहे, 1887 ही तिसरी होती. हे त्याबजी, आत्ताचाच कंबाईंड एक्झाममध्ये पण होता. तिसरी होती आणि त्याबजी होते. हे पहिले मुस्लिम होते ज्यांनी फर्स्ट अध्यक्ष बनले INCचे. ठीक आहे, ते पण कुठे होते? चौथे अधिवेशन जे होते ते यूल, आय थिंक सो, यूल, जो पहिले ब्रिटिश अधिकारी होते जे अध्यक्ष बनले होते. आणि अहमदाबाद तर नाही येणार. अहमदाबादची पहिली झालेली 1902 मध्ये. हे 18वी होती का 17वी होती वाटते. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी घेतलेली होती. मुंबई पण नाही येणार. मद्रास योग्य आहे. अलाहाबाद और मद्रास, थोडंसं प्लीज तुम्ही यावर पहा तुम्ही आणि मला कमेंटमध्येही सांगा. मला थोडंसं अलाहाबाद आणि मद्रासमध्ये कन्फ्युजन वाटत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणी सहकार्य केले? तर सहकार्य करणारे हे सर्वच होते. ठीक आहे, हे सर्व व्यक्ती होते. वरील सर्व बरोबर. म्हणजे पहिले तर त्यांच्या अंगावर अंडे विंडे फोडण्यात आले की भाई तुम्ही मुलींची शाळा नका सुरू करू. मुली शाळा शिकल्याने तर कसं व्हायचं? अवघड व्हायचं रे बाबा. आज आम्ही शिकलोत म्हणून प्रगती झाली, नाही तर तुमची प्रगती नसती झाली, माहितीये का? उगं बोलत आहे मी, नका मनावर घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात करण्यात आला? तर तो करण्यात आला मद्रास, मुंबई. 1820 मध्ये आलेली रयतवारी पद्धत. रयत म्हणजे शेतकरी, रयत म्हणजे जनता. महालवारी पद्धत जी होती ती पंजाब बंगालमध्ये आलेली. महाल म्हणजेच काय? गाव. गाव हा प्रश्न येऊन गेलाय TCSला. गाव. ठीक आहे, तर मुंबईच्या टायमिंगमध्ये कोण होता अधिकारी? तर तो मुनरो होता, लॉर्ड मुनरो. आणि महालवार टायमिंगमध्ये कोण? तर कॉर्नवॉलिस, इफ आय एम नॉट रॉंग. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या सत्याग्रहात सहभाग होते? तर सत्याग्रह पहा. पार्वती सत्याग्रह होते. वाई गणपती मंदिर सत्याग्रह, यस, त्यांनी काय म्हणतात ते अलो केलं येऊ द्यायला मंदिरात. ठीक आहे, वायखोम मंदिर सत्याग्रह, यस, हे तिन्ही बरोबर आहेत. आणि हा D रॉंग आहे, लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह. तर A, B and C आर द करेक्ट वन. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन काही फिरून तर येणार नाही, PYQ म्हणून येऊ शकतो. ठीक आहे,
एक्झाममध्ये 1935च्या कायद्यांविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? तर अँग्लो इंडियन, भारतीय, ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले. संघ न्यायालयाची स्थापना केली. नाही. संघ न्यायालय असं काही नाही. एक सेकंड इंग्लिशमध्ये वाचून घेऊया. एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल कोर्ट. हो हो, फेडरल कोर्टचे एस्टॅब्लिशमेंट केले होते त्यांनी. आणि भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, इंडियन हाय कमिशनर. नो. ए, बी अँड डी बरोबर आहेत. आणि दुहेरी शासन व्यवस्थे वाईट कायदा हे कोण बोलले? राजगोपालचारीने बोलले. ठीक आहे. दुहेरी शासन व्यवस्था शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा बोलले त्यांनी. कशाला? पेक्षा जास्त वाईट. काय? 1935च्या. ठीक आहे. तर AVD आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय बोलले होते की की ब्रेक आहे पण इंजिन नाही, दाखवायचं एक करायचं एक, त्या प्रकारे ते बोलले होते. ठीक आहे. आपण घेतलेला आहे प्रश्नावरती. तर फिरू शकतो. परत क्वेश्चन असाही येऊ शकतो की मॅच द फॉलोइंग मध्ये येतील आणि पंडित जवाहरलाल बद्दल पण येईल आणि राजगोपालचारी, आणि ते जरा MCQ असं सेट करतील की हे दोन तुम्हाला माहीत राहायला पाहिजे. ठीक. तर ते लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेत खालीलपैकी नेते सहभागी होते? तर जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी, यस होते, शेठ लोक होते. योमेशचंद्र बॅनर्जी आणि सर ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम, यस होते. तर ते तर ॲलन ॲक्टिव्हन ह्यूमनीच बनवलेले आहे. बॅनर्जी तर हे होते ना आपले अध्यक्ष. आणि गणेश जोशी, विनायक सावरकर, विनायक दामोदर सावरकर, त्यांना जन्मूनच 2 वर्ष झाले होते. 1883 मध्ये जन्म झाला होता त्यांचा. ते नव्हते. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर हेही नव्हते. सी तर नाहीच कुठेच. तर सी 2 ऑप्शनमध्ये दिसतंय, तर ते एलिमिनेट करू शकतो आपण. दुसरा आणि तिसरा. उत्तर A अँड B आहे. ठीक आहे. डी पण नाही. A अँड B. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. 40वा. जोड्या जुळवा ताराबाई शिंदे. आता इथे तुम्हाला मी सांगितलं होतं कंबाईनच्या PYQ मध्ये की तारा जो आहे, तारा वर असतो ना आकाशात, आणि तारा वरतून खाली स्त्री पुरुषांची तुलना पाहत असतो. तर इथे आहेत स्त्री पुरुष तुलना. 1चा 3 येणार. तर 1चा 3 एकच ऑप्शनमध्ये आहे, ते म्हणजे दुसरा. आणि हा बरोबर करून घेऊ आपण. दुसरा आहे. तानाबाई बिर्जे बद्दल इथे दिलेलं आहे. भारतातील पहिली महिला संपादक होत्या तानाबाई बिर्जे. कुठला पेपर संपादन केलं त्यांनी? दिनबंधूचे पहिले संपादक होते भालेकर. मग त्यांनी 1877. मग 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडेंनी ते संपादक झाले दिनबंधूचे. ठीक आहे. का? तर भालेकरांकर खूप लोन झालं होतं त्यांच्यावर, आणि खूप कमी लोक ऍड झाले होते. त्यांना ते मॅनेज करणं अवघड झालं होतं. आणि तेच अपोजिट झालं कोणाच्या बाबतीत? लोखंडेच्या बाबतीत. त्याने व्यवस्थित कार्य केलं याबद्दल. ठीक. अजून काय? पंडिता रमाबाई. तर रमाबाई आहे, त्यांनी शारदा, एक सेकंड, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना, हे तर रानडेंनी केली, हिंदू लेडीज सोशल क्लब. आणि पंडिता रमाबाई शारदा सदन, आणि रमाबाई रानडे यांनी सेवा सदन. थोडंसं शारदा सदन आणि सेवा सदन मध्ये कन्फ्युज झालेलं मला. ठीक आहे. हां. तर भारतातील पहिली महिला संपादक वगैरे सगळं व्यवस्थित आहे. ठीक. कसं वाटतंय तुम्हाला माझं लेक्चर? समजतंय का? फक्त पाहून नका सोडू. थोडंसं मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटतंय. खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? भाई हे तर काय जिओग्राफी आहे. आपल्या इथे संपलेला आहे 21चा और 19चा आय थिंक सो. ठीक आहे. नेक्स्ट जाऊया आपण.
हा शेवटचा आहे 2018चा, कारण मला 17-16चे भेटलेले नाहीत क्वेश्चन पेपर. ठीक आहे, त्यामुळे हा शेवटचा आहे, पाहून घ्या. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली होती? तर भारताचा कारभार जो आहे तो चालवण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजे भारत मंत्री या पदाची निर्मिती करण्यात आली होती. ठीक. परराष्ट्र मंत्री कसं काय येईल बरं? भारताचा कारभार आहे ना. हा, भारताचा कारभार परराष्ट्रमंत्री पण पाहतात, पण इनर जे आहे तो ते नाही पाहत. ठीक आहे, म्हणजे पूर्णच सोडून देते असं पण नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. दीनबंधू मित्र, दीनबंधू मित्र कोणी आणलंय? म्हणजे कोणी आणलंय दिलेलं नाही, ते प्रश्न वेगळे दिलेले आहेत. दीनबंधू मित्रामध्ये नाटक नील दर्पण नाटक होते. चौथा होता याचा ऑप्शन 3 उत्तर बरोबर आहे. बाबा रामचंद्र जे आहेत त्यांनी अयोध्येचे शेतकऱ्यांचा लढा. आता हे बाबा असंच लक्षात ठेवू शकतो की बाबा अयोध्या. ठीक आहे, बाबा जे आहेत ते अयोध्याशी संबंधित आहेत. सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी काय आणलं? बरडोली सत्याग्रह. सरदार वल्लभभाई पटेल आयरन मॅन ऑफ इंडिया पण म्हटलं जातं. यांची कोणती कमिटी होती ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. सेनापती बापट मुळशी सत्याग्रहाशी संबंधित होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जाऊ. त्यांनी स्थापन केलेली कोणती कमिटी होती हे सांगायचं आहे. कॉन्स्टिट्यूशनवाली. इंडियन असोसिएशनच्या या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? तर इंडियन असोसिएशन बद्दल विचारलेलं आहे. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला, हे चूक आहे. तर दादाभाई नौरोजींनी कुठली स्थापना केली होती? ईस्ट इंडिया असोसिएशन. मग इंडियन असोसिएशन कोणी स्थापन केली होती? तर इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केली होती. केव्हा? 1876 मध्ये. आणि त्यांच्या सोबतीला कोण होते? आनंद मोहन बस. हा प्रश्न येऊन गेलेला आहे गेल्या वर्षीच्या कंबाईनमध्ये. काय येऊन गेलेलं आहे? सुरेंद्रनाथ जी यांनी स्थापन केलेली जी इंडियन असोसिएशन आहे त्याचे कोण अध्यक्ष होते पहिले, असं काहीतरी विचारलेला आहे प्रश्न. मग त्याचे निश्चितच अध्यक्ष आनंद मोहन बोस असणार. ठीक आहे, हा आपण लॉजिक लावू शकतो इथे. तर हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. हिंदू व मुसलमान यांच्या मित्रत्वाची. यस, हे बरोबर आहे. इंडियन असोसिएशनचा हेतू हाच होता. फिरोजशाह मेहता किटी तेलंग यांचे संसद चालवले नाही. तर यांनी कोणती संस्था चालवली? वरच सांगितलं होतं मी, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. यांच्यासोबत कोण होते? त्याबजी होते. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता. म्हणजे काय झालं होतं की 21 एज केलं होतं आणि त्याचं एज केलं त्यांनी 19. मग या असोसिएशननी प्रयत्न केला यासाठी. ठीक आहे, तर ए बरोबर आहे, सॉरी ए चुकीचं आहे, बी बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. ब व ड, तर या ब व ड इथे आहे 4th व, तर हा करेक्ट आहे. ठीक आहे, परत प्रशासकीय जनक कोण आहे? प्रशासनाचा जनक तर ते आहेत कॉर्नवॉलिस. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जागा मिळवण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा प्रयत्न केला? तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चौथा जो होता तो कोणता होता? 85, 86, 87, 88. पहा इथे उत्तर आहे अलाहाबाद आलेला बघा. तो मी बोलले होते ना, अलाहाबाद आणि मद्रासमध्ये मला कन्फ्युजन होतं, तुम्ही पाहून घ्या. इथे आलेलं आहे, पाहू नका. त्याचे उत्तर आहे अलाहाबाद. कोण होते यावेळेस? जॉर्ज यूल होते. ब्रिटिश और युरोपियन होते आय थिंक सो हे. ठीक आहे, तर ते पहिले ब्रिटिश और युरोपियन होते जे अध्यक्षपद त्यांनी INCचं घेतलं होतं, स्वीकारलं होतं. त्यावेळेस काय झालेलं की ब्रिटिशांनी भरपूर प्रयत्न केले की यांना जागाच मिळू नये कुठेही. INCचा अध्यक्ष INCचा प्रचार वगैरे करण्याबद्दल जागाच मिळू नये असे भरपूर प्रयत्न केले होते. पण त्यावेळेस त्यांनी खर्च लावून अधिवेशन घेतलं. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट आहे ते. 1886चा कोणी कलकत्ताचा कोणी केला? दादाभाई नौरोजी यांनी. 1887, 1885, 86, 87 त्याबजी होते. त्याबजीबद्दल भरपूर येतं ना, म्हणजे माझ्या तर वाचण्यात भरपूर आहेत त्याबजी. म्हणजे हाच प्रश्न. मद्रास 1887 वगैरे. ठीक आहे, मुंबई 1889 कोण होते यार? 88, 90 हे पण एक ब्रिटिशच होते. नाव आठवत नाही मला कोण होते, आय डोंट नो, पण ब्रिटिश होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणाचा सहभाग होता. तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी पण म्हटलं जातं. तर पठाणाचा सहभाग होता का? यस, होता.
महात्मा गांधी केसरी हिंद पदवी स्वीकार परत केली. तर कायदेभंगाच्या काळात केली नव्हती त्यांनी पदवी ही काय म्हणतात असहकारच्या काळात केली होती. असहकार मुवमेंट केव्हा झाला? 1920 मध्ये. आणि कायदेभंग केव्हा झाला? 1930 मध्ये. ठीक आहे. धारासना सत्याग्रह येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडूंनी केली. यस. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी होती. यस. तर अकड विधाने बरोबर आहेत. यात बरोबरच विचारलेली आहेत. मला बोलवत आहेत आता घरचे. चहा प्यायला ये. मराठवाड्यातील पाथरी गाव देवीदास कांबळे हे डॅश पुढारी होते. कोणते पुढारी होते? तर मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे हे डॅशचे देवीदास कांबळे मातंग समाजाचे होते ते. ठीक आहे. मातंग समाजाचे पुढारी होते ते. खाकसर म्हणजे डॅश होय. मुस्लिमांची लढाऊ संघटना, हिंदूची लढाऊ संघटना, शिखांची लढाऊ संघटना, गुरख्यांची लढाऊ संघटना. तर खाकसर हे मुस्लिमांची लढाऊ संघटना होती. हिंदूची तर नाही, शिखांची खालसा होती. खालसा. गुरख्यांची नाही. गुरखा कोणाला बोलतात? नेपाळी लोक का? ठीक आहे. नेपाळी की ते ओडिसी, कोणत्या लोकांना गुरखा बोलतात? नेक्स्ट क्वेश्चन. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते? तलमंडे. अरे तोत्र होते काय मी? तर 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 लाल सेनेच्या स्थापनेत मदनलाल बांगडी, विनायक दांडेकर आणि श्यामनारायणराव काश्मीरी हे होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश येथील होम रूलचे सक्रिय होते. तर ते विदर्भातले होते. विशेषतः ते नागपूरचे होते, पण विदर्भ पण ऍड झालं त्यांच्यात. ठीक आहे. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण देणारी फौज दत्तक वारसा नामंजूर 1857 उठावाची डॅश कारणे होती. तर कोणती होती? आर्थिक होती का? नाही. काय अर्थ मिळणार होता त्याच्यातून त्याला? लष्करी? नाही. लष्करी धोरण तर तैनाती फौजेच्या काळात आला. श्रद्धे काय होते यार. सॉरी बरं का, मी बनत असली काय येण्यासारखं बोलते आणि मध्ये मध्येच काहीतरी होतं हिला. मध्ये मध्येच मला मजाक सुचतो माहितीये. काही सिरियस असलं तरी पण आता आई काही सिरियस बोलत आहे ते हसायला लागते पागलसारखं. मग ते अजून शिव्या मिळतात. सामाजिक पण नाही तर राजकीय होता. ठीक आहे. आता शेवटचं आहे ना, त्यामुळे मस्ती सुस्ती आहे. सन 1925 मध्ये खाडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले बघा. सुरू कोण हिंदी होतं की त्यावेळेस? त्यामध्ये राजकारण काहीतरी खालील इतर कोणते विषय होते? तर राजकारण विषय शिक्षण आणि चित्रपट तर नव्हते. बाजारभाव आणि व्यापार होते. इकॉनॉमिकल होते. आणि ऑप्शन नंबर 4. गांधीजींच्या वर्धा शिक्षण योजनेत पुढीलपैकी कोणत्या लघुउद्योगाची समावेश नव्हता? तर नव्हता कोणता येणार? आता थोडंसं पाहाल तर तुम्ही इथे काम दिलेले, मग शेती काम द्यायला काय झालं होतं? त्यांनी दिलेलं नाही, तर मग एक ऑप्शन कट करायचंय. वालं ब क ड बरोबर आहेत. ठीक आहे. तर कुंभारकाम, चांभारकाम, लाकूड काम. ठीक. जोड्या जुळवा. रस्त गुफ्तार आहे. मी बोलले होते रफ्त गुफ्तार. तर रस्त गुफ्तार हे दादाबाई नौरोजींनी आणलेले पारशी लोकांसाठी. तर अचा आहे चौथा एकच ऑप्शन मध्ये आहे ते म्हणजे दुसरा. ज्ञानसिंधू हा तात्या छत्रेशी संबंधित आहे. परत ज्ञानप्रकाश जो आहे तो कृष्णाजी त्र्यंबक रानडेशी संबंधित आहे. आणि नेटिव्ह ओपिनियन हे आहे ते विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्याशी संबंधित आहे. नेटिव्ह ओपन. आता विश्वनाथ नेटिव्ह असं नाथ NATH नाथ, नेटिव्ह NATTIVE येतं, पण NAT लक्षात ठेवू शकतो ना आपण. नेटिव्ह ओपिनियन किंवा विश्वनाथ नारायण मंडलिक. विश्वनाथ आहे नाथ. ठीक.
हे बार बार बोलते मी का, तर कारण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, तेच आला जर एक्झाममध्ये तर चुकलं नाही पाहिजे. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रह खालीलपैकी कोणी सहभागी झाले होते? तर सहभाग झालेले कोण होते यात? तुम्ही पाहिल्या का प्रश्नामध्ये पांडुरंग बापट आलेला आहे आणि ते मुळशी सत्याग्रह आलेला आहे. आय थिंक सो वरच्या प्रश्नात और PYQ मध्ये आत्ता जस्ट दिलेला आहे, मुळशी सत्याग्रह बद्दल दिलेलं होतं तिथे, आणि पांडुरंग बापट पण दिलेलं होतं, मॅच द फॉलोइंग होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे PYQ तयार होत असतात. तर याचं उत्तर काय आहे? तात्यासाहेब करंदीकर आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली? तर MS जोशी यांनी केली. MS जोशी, NM जोशी, सॉरी SM जोशी की NM जोशी? तर 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 SM जोशीच आहेत ते. ठीक आहे, तर आता इथे आपले पूर्ण मिळून म्हणजे PYQचे जे काही आपल्याला मिळाले आहेत प्रश्न पत्रिका ते आपण कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे, हिस्ट्रीची इतिहासाची आपण कंप्लीट केलेली आहे. मराठीमध्ये तीही व्यवस्थित. कशी वाटली तुम्ही सांगायची आहे मला कमेंटमध्ये. कसं वाटलं तुम्हाला माझं लेक्चर ते सांगायचं आहे. तुम्हाला काही शिकायला भेटलं का? तुम्हाला काही डाटा माहीत नव्हता आणि तो डाटा मिळाला आहे का? आणि छान वाटत असेल तर आता ज्याची ग्रुप सी ची एक्झाम आहे ना त्यांना शेअर करा. ग्रुप सी तरी चांगली जायला पाहिजेच. जसं सेवेने UPSC कडे कल घेतलेला आहे आपला, परत कंबाईनने जरा राज्यसेवाकडे कल घेतलेला आहे. थोडंसं वाटलं का नाही एक्झाम मध्ये? आणि ग्रुप सी काय करेल मग? कंबाईन कडे जाईल ना, कंबाईन सारखी लेवल आणेल ना, त्यामुळे अभ्यास हा त्या वेने पण असायला पाहिजे. ठीक आहे, तुमचे जर कंबाईनचे PYQs राहिले असतील नाही कम्प्लीट आहे तर तुम्ही हे पण पाहू शकता. एक एक तासाचे आहेत. ठीक आहे, एक्झामच्या अगोदर पाहून जर थोडंसं तुम्हाला मिळू शकतो. कट ऑफ असतो ओपनसाठी 50+50. ठीक, तर ते अशक्य नाही आहे एवढे पण कमी वगैरे घ्यायचे, 50पेक्षा कमी वगैरे, पण ठीक आहे ना, म्हणजे घेऊ शकता चांगले मार्क्स. तर ग्रुप सी ची एक्झाम चांगली द्या. आणि काही वाटत असेल की हे लेक्चर खूप लेंदी आहे किंवा समजत नाही ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता आज झालेला आहे आपला हिस्ट्रीचा, तर मी काय म्हणते की आपण उद्या पॉलिटीचा घेऊया का? तर हिस्ट्री, पॉलिटी, मग जिओग्राफी. आज इंटरेस्टिंग होता थोडासा हिस्ट्रीवाला, मग उद्या थोडंसं बोरिंगवाला आर्टिकल्स घेऊ, मग परवा थोडंसं इंटरेस्टिंग असं घेऊया. म्हणजे कसं वाईस काय जम्पिंग होईल, छान म्हणजे एन्जॉयमेंट होईल अभ्यास करते वेळी. ठीक आहे, सो लेक्चर पाहिल्याबद्दल खूप थँक्यू. आणि स्वतःला पण हे म्हणा की असं मी लेक्चर कम्प्लीट केलेलं आहे, यातला मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. ठीक आहे, आणि कंबाईनचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की यार आपण ते एक्झाम झाल्यानंतर आपण घेऊया. ठीक, म्हणजे ग्रुप सी ची एक्झाम झाली का नाही मग आपण त्याचा अनालायसिस घेऊया. आणि लेक्चर हे शेअर करा, ज्याची पण ग्रुप सी ची एक्झाम आहे त्यांच्यासोबत, त्यांना कामी येईल, फायदा होईल. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.